आमचे मित्र भाजपा तालुका उपाध्यक्ष माननीय केदार गायकवाड यांचा आज अचानक सकाळी फोन आला की अण्णा आपल्याला एक पाडवा येतोय आणि गुढीपाडवा हा प्रत्येकजण सण अगदी थाटामोठात उत्साहात प्रत्येकजण घरात करतो. तर एक काहीतरी आपण आगळं वेगळं काहीतरी आपण एक सामाजिक उपक्रम करूया. आणि मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की तुम्ही ज्या झोपडपट्टीत जाता, तुमचा बड्डे असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं कारण असेल, एक चांगला तिथं तुम्ही उपक्रम साजरा करता. तर मला पण आज या ठिकाणी गुढीपाडवा अशा मुलांबरोबर साजरा करायचा आहे की ज्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अक्षरशः दुर्लभ आहे. तर केदारनं मला सकाळी फोन केल्यानंतर सकाळी म्हणले आपण कपडे वाटपाचं नियोजन घेऊया. गुढीपाडवा हा सण प्रत्येकजण घरी थाटामाटात चांगले नवीन कपडे घालून करतो. तर आपण या वेळेचा गुढीपाडवा आपण या गरीब झोपडपट्टीतील मुलांबरोबर साजरा करायचा. आणि अक्षरशः त्याचं हे उपक्रम ऐकून मला अक्षरशः आनंद झाला. आणि तो सकाळी सगळे कपडे लहान मुलांची मापं वगैरे घेऊन गेलेला आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी कपडे घेऊन आला. आणि प्रत्येक मुलांना त्यानं स्वतःही हाताने कपडे घातलेत. आणि या सर्व कार्य करत असताना त्यांचे आधारस्तंभ माननीय साहेब यांचं कायम त्याच्यावरती एक लक्ष असतं. आणि असे उपक्रम साजरा करत असताना महेशदादांची त्याला कायम साथ असते. आणि असेच उपक्रम त्यानं इथून पुढे साजरे करावेत आणि गोरगरिबांच्या हाताला हात द्यावात एवढंच बोलतो. आणि माननीय आमदार महेशदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हा तालुका अध्यक्ष केदार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा झोपडपट्टी गोडोली एरियातील जी झोपडपट्टी भाग आहे येथील छोट्या छोट्या लहान मुलांना कपडे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने केदार भाऊ यांनी इथे घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं हे कार्य सातत्याने चालूच असते. कार्य छोटे असले तरी काम हे मोठे आहे.